कुणाकुणाला ही पद्धत बघितल्यानंतर लहानपणीची आठवण झाली? जेव्हा तुम्ही रस्त्यावर टिंगटिंग आवाज आला की हात पाय पसरून खूप जोरजोरात रडायला लागायचे, ते फक्त या मावा कुल्फीकरिताच. तर हीच मावा कुल्फी अगदी ओरिजिनल लहानपणी जी चवीची मिळायची ना, सेम तीच चव मिळणारी, अजिबात कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर किंवा मग खवा, कोणतेही इसेन्स, प्रिझर्वेटिव्स किंवा रंग न वापरता तयार होणारी मावा कुल्फी. रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी एक खास स्वस्तात मिळणारा पदार्थ आणि परफेक्ट अशा टिप्स दिलेल्या आहेत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता गॅसवर एक जाडबुडाची कढाई गरम होण्याकरिता ठेवली आहे. आता यामध्ये टाकूयात 1 लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध. हे दूध तापवायला आपल्याला ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाहीये. शक्यतो स्टील किंवा मग ॲल्युमिनियम लोखंडाचं भांडं वापरू शकता. आता हे दूध बऱ्याचदा काय होतं, आपण एकीकडे काम करायला लागलो की उतू जातं. म्हणूनच अशा पद्धतीने एक आडवा चमचा ठेवायचा. हा चमचा ठेवल्यामुळे दूध अजिबात उतू जात नाही, कारण या दुधावरची जी साय आहे ना, ती या चमच्याला लटकते आणि तिथेच दूध उतू जाणं स्टॉप होतं. बघा या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आता आपण हे दूध छान असं निम्म होईपर्यंत आटवून घेऊयात. दूध आटवत असताना साईडला तुम्ही इतर कामे केली तरी देखील चालणार आहे. मी हे काम करते. तर त्याकरिता मी या ठिकाणी 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 पिस्ता 3 ते 4 तासांकरिता पाण्यात भिजत ठेवलेले होते. आता याची आपण साल काढून घेऊयात. जर तुमच्याकडे काजू, बदाम, पिस्ता नसेल, नाही वापरले तरी देखील चालणार आहे, पण यामुळे फक्त आपल्या या कुल्फीची टेस्ट इन्हान्स होणारे, कुल्फी खाण्याकरिता आणखी जास्त टेस्टी लागणार आहे, म्हणून फक्त मी वापरतीये. पण हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता यांची आपण साल काढून टाकूयात. बदाम आणि पिस्त्याची फक्त आपल्याला ही साल काढून टाकायची आहे. भिजत घातल्यामुळे ही साल पटकन निघते. बघा या पद्धतीने. संपूर्ण साहित्य व्यवस्थित साफ करून झालेलं आहे. आता हे आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात, कारण याची आपल्याला थोडीशी जाडसर प्युरी बनवायची आहे. आता सिक्रेट पदार्थ घालूयात, तो म्हणजे 5 पार्लेजीचे बिस्किट. हे बिस्किट प्रत्येकाच्या घरात असतात. पार्ले बिस्किटऐवजी तुम्ही कोणत्याही ब्रँडचे दुसरे बिस्किट वापरू शकतात. यामुळे टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही, पण छान असं आपलं दूध घट्टसर होतं. कुल्फी देखील पटकन सेट होते. यामध्ये पाव कप दूध टाकले. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. एवढ्या वेळामध्ये आपलं दूध देखील छान असं आटलं गेलं आहे. बघा किती छान असं घट्टसर झालंय. कडेला जी मलाई या कढईला लागली होती ना, ती देखील मी मध्ये आधे खरडवून या दुधामध्ये मिक्स करत होते, कारण त्या मलाईमध्ये तर खरी टेस्ट असते. आता दूध तर आपलं बऱ्यापैकी आटलं गेलंय. आता यामध्ये टाकूया मगाशी तयार करून घेतलेली प्युरी आणि पटकन या दुधामध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बऱ्याचदा बिस्किटाचे थोडेसे छोटे गोळे तयार होतात, तर ते देखील आपल्याला या दुधामध्ये फोडून घ्यायचे आहेत. आता गोडी येण्याकरिता टाकूयात पाव कप साखर आणि अगदी थोडेसे केसरच्या काड्या. यामुळे कुल्फीला रंग छान येईल. पण केसर घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरी देखील चालेल. पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि फक्त 5 ते 6 मिनिटे उकळवून घेऊयात. तर बघा, केशर काडी वापरल्यामुळे आपल्या मिश्रणाला छान असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे आणि बिस्किट वापरल्यामुळे आपलं हे मिश्रण आणखी जास्त प्रमाणामध्ये घट्टसर झालेलं आहे. यामुळे आपल्या कुल्फींची क्वांटिटी वाढते, टेस्ट सेम राहते आणि अगदी स्वस्तामध्ये या कुल्फ्या तयार होतात. गॅस लगेचच बंद करूयात, कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी जास्त प्रमाणात घट्टसर होणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय, पण थंड करत असताना मध्ये आधी हलवत राहायचंय, म्हणजे मग या मिश्रणावर मलाई तयार होणार नाही आणि एकसारख्या कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार होईल. तर बघा, काही वेळानंतर आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे. बघा, थंड झाल्यानंतर हे किती घट्ट झालेलं आहे. तर एवढंच घट्टसर आपल्याला हे मिश्रण हवं आहे. एवढं जर घट्टसर हे मिश्रण असेल तर परफेक्ट आपली दाणेदार टेक्स्चरची मलाई कुल्फी तयार होते. तर बघा, अजिबात कंडेन्स मिल्क, मावा किंवा मिल्क पावडर न वापरता आपलं हे मिश्रण तयार झालंय. आता हे आपण या कुल्फीच्या मोल्डमध्ये सेट करण्याकरिता ठेवून देऊयात. तुमच्याकडे जर या पद्धतीचे कुल्फी मोल्ड नसतील, तर घरातील अगदी छोटेसे पेपर कप, चहाचे कप किंवा मग पाण्याचा जो छोटासा ग्लास असतो ना, त्यामध्ये देखील हे मिश्रण भरून तुम्ही फ्रीजरला सेट होण्याकरिता ठेवू शकता.
आता मी या मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घेते। आपलं हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं असल्यामुळे आपली कुल्फी अगदी छान अशी व्यवस्थित सेट होते, जास्त वेळापर्यंत दाणेदार राहते, लवकर मेल्ट देखील होत नाही। त्यामुळेच यामध्ये बिस्किटाचा वापर नक्की करा। तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मोल्ड मी भरून घेतलेले आहे। हे मोल्ड मिश्रणाने पूर्ण काठोकाठ न भरता अगदी थोडीशी जागा ठेवायची आहे, म्हणजे थोडेसे रिकामे ठेवायचे आहे। आता यांची झाकण लावूयात आणि यामध्ये अशा पद्धतीच्या असल्यास कुल्फीच्या काड्या खोचून देऊयात। जर तुमच्याकडे कुल्फीच्या काड्या नसेल तर पोह्याचा चमचा उलटा करून खोचू शकता। तर बघा, एखादं साहित्य नसेल तर मी त्यावर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन देखील सुचवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ही कुल्फी घरच्या घरी बनवणं खूपच सोपं झालेलं आहे। आता तयार झालेली कुल्फी जर तुम्ही मार्केटमध्ये खायला गेलात ना तर 50 रुपयांना एक मिळते, पण जर हीच तुम्ही घरी बनवली तर खूपच स्वस्तामध्ये तयार होते। तर बघा, 50 ते 60 रुपयांचं दूध, 2 ते 3 रुपयांचे बिस्किटं, 15 रुपयांचे काजू बदाम आणि 10 रुपयांचा गॅस, एकंदरीत 90 ते 100 रुपयांमध्ये 6 कुल्फ्या आपल्या घरच्या घरी तयार होतात। आता हे मी फ्रीजरला सेट होण्याकरिता ठेवून देते। तर फ्रीजरला सेट होण्याकरिता ठेवताना फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी हे मोल्ड ठेवायचे आणि फ्रीजर अगदी फुल करून द्यायचा आहे, बघा या पद्धतीचा। आता हे आपण कमीत कमी 6 तास किंवा जास्तीत जास्त रात्रभर ठेवून देऊयात। आता दुसऱ्या दिवशी मी हा मोल्ड फ्रीजरमधून बाहेर काढलेला आहे। या मोल्डवर बघा थोडासा बर्फ जमा झालेला होता। झाकण खोलून बघूयात, आपलं मिश्रण अगदी छान असं सेट झालेलं आहे, हातांना अजिबात चिकटत नाहीये। आता हा मोल्ड हातांवर थोडासा रब करायचा आहे, बघा या पद्धतीने। किंवा मग तुम्हाला असं करणं जमत नसेल तर हा मोल्ड पाण्याखाली अगदी 1 सेकंदाकरिता धरायचा आहे आणि लगेचच कुल्फी मोल्डमधून बाहेर काढायची। वाह, जबरदस्त टेक्स्चर अगदी छान असं दाणेदार आलेलं आहे। कुल्फी तर परफेक्ट अशी सेट झालेली होती, मस्त दिसतीये, रंगही छान आलेला आहे, चव पण खूप छान आलेली होती, पण ती तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाहीये। त्यामुळेच तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा, कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। सेम पद्धतीने उरलेले देखील संपूर्ण मोल्ड मी हातांमध्ये रब करते आणि या कुल्फ्या पटापट बाहेर काढून घेते। या कुल्फ्या मी फ्रीज शिवाय अर्धा तास बाहेर ठेवलेल्या होत्या तर देखील अजिबात मेल्ट झाल्या नव्हत्या, फक्त थोड्याशा सॉफ्ट झाल्या होत्या, ज्या की टेस्टला खूपच जबरदस्त लागत होत्या। त्यामुळेच तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा, कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सर्व कशी करायची ते बघूयात। वाह, जबरदस्त, बघूनच खाण्याचा मोह तर अजिबात आवरत नाहीये। माझा मुलगा तर किती वेळचा या कुल्फ्यांकडे एकटक लावून बघतोय, त्यामुळे पटकन मी पहिले त्याला खायला घालते, कारण मला माहिती आहे तुम्हाला देखील आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर हा मोह काय आवरलेला नसणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील पटकन किचनमध्ये जा आणि आजची ही रेसिपी ट्राय करा। घरी जर एखादा पाहुणा आला असेल तर त्यालाही खुश करा आणि घरातील लहानशा मुलांना देखील नक्की खुश करा। तयार झालेली कुल्फी तुम्हाला कापून दाखवते, बघा किती मस्त असं याला परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। बराच वेळची ही कुल्फी बाहेर आहे तरी देखील अजिबात मेल्ट झालेली नाहीये। तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा तुमच्या आवडत्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।